गड किल्ल्यांचं रक्षण गडाचं संवर्धन श्री छत्रपती शिवाजीराजे महाराजांच्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आपलं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण होतं आणि त्याची मागणी आपली अशी आहे की छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थान जे शिवनेरी किल्ला तसेच हिंदवी स्वराज्याची राजधानी जी रायगड किल्ला यांचं संवर्धन व्हावं आणि हे किल्ले केंद्र शासनाच्या ताब्यात आहेत. तर हे किल्ले केंद्र शासनाच्या ताब्यात काढून आणि महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात द्यावे, जेणेकरून भारतातील इतर राज्यांमध्ये जसं ज्या त्या राज्यांच्या ताब्यात जे किल्ले आहेत आणि त्यांना ऐच्छिक पद्धतीने त्याचं संवर्धन करता येतं. आणि तसंही महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात सगळे शिवप्रेमी आहेत, सगळे राजकीय पक्ष छत्रपती शिवरायांचे भक्त आहेत. जर महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात हे किल्ले आले तर जेव्हा जसं 32 मन सोनं तेव्हा सिंहासन होतं, तिथं सगळा राजगाडा होता, सगळा राज्याचा कारभार तिथं चालायचा स्वराज्याची राजधानी रायगडावरून, असं संवर्धन करण्यात येईल ही अशी विनंतीपूर्वक मागणी आहे. आणि दुसरा एक जो विषय आहे की शिक्षणाचा सर्वांना समान हक्क द्यावा. छत्रपती शिवरायांची शिवजयंती येते. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती 18 पगड जातींना सगळ्या समाजाला एकत्रित येऊन केलेली होती. त्याच पद्धतीने सगळ्या समाजाला समान हक्क शिक्षणाचा द्यावा, जातीभेद करू नये. ज्याने आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजात तेढ निर्माण होते चालते ती हे भविष्यासाठी घातक आहे. परंतु जर शिक्षणाचा सगळ्यांना जेवढे अभ्यास करतील, जसं मार्क्स पडतील तसं त्यांना शिक्षणाचा हक्क द्यावा, जेणेकरून एकोपा राहील. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हाच संदेश आणि हाच विचार आपल्याला सगळ्यांना द्यायचा आहे. शिवजयंती आहे, अनेकदा घोषणा केल्या जातात शिवजयंतीच्या निमित्तानं. किल्ल्यांच्या बाबत काय शासनानं भूमिका घेणं अपेक्षित आहे, आपल्याला काय वाटतं? सर, शासनाच्या बाबतीत जर खरंच शासनाला छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांचं गांभीर्य असेल तर सगळ्यात आधी त्यांनी केंद्र शासनाच्या ताब्यातून काढून महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात घ्यावे. ज्यावेळेस याची पूर्णत्वाला जाईल, महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात हे गड किल्ले आलेच, तेव्हाच समजायचं की शासनाला आणि सर्व राजकीय पक्षांना छत्रपती शिवरायांचं विषय गांभीर्य आहे. नाहीतर फक्त विलक्षण आणि राजकारणापुरता हा विषय आहे.